आम्ही त्या मागे समुद्र आहे ना तिकडे असे संपूर्ण फिरवीत जायचे. मी एका झाडाला आगच लावली होती लहानपणी. तर सध्या मी आहे रत्नागिरीचा भाटे या गावात. आज आपल्या घरी कोण येणार आहेत? देव येणार आहे. देवाची पालखी, लक्ष्मीकांतांची पालखी येणार आहे. हो मित्रांनो, बरोबर ऐकलात. आज आपल्या घरी पालखी येणार आहे. तुझे घाटकडे चालले. केली आंघोळ तू? किती वाजता? हे केली रे. नाही बुरशी केली. अरे बा फ्रेश वाटते. हो फ्रेश वाटते. केलं तिने आंघोळ. ह्याला नाही, मला तू फक्त तुझ्या मम्मीला विचारून सांग. मला ह्याचा नाही ह्याच्यावरती मला नाही विश्वास. हा स्वतः ह्याने आंघोळ नाही केली आणि हा सांग आंघोळ केली. तू आंघोळ केलीस? तू केलीस का? नाही केली. हा झोपून होता. जा तू तुझ्या मम्मीला बोलून घेऊन ये. आंघोळ केलं, सर्टिफिकेट घेऊन आली. आंघोळ केलीस तू? हा आता तू बसू बस इथे. मला बोलणार आहे. आज होळीच्या निमित्ताने आपल्या गावचं घर म्हणजेच सुभद्रा भवन या ठिकाणी देव येणार आहेत. आता एक विजय दुर्गा म्हणून मनुष्य आहे, तो आमचा नात्या गोत्याचा नाही. त्याला ते यूट्यूब बघला आणि त्याने आम्हाला फोन केला. मला याची आवड आहे, मी तुमचं हे बघितलं. ते नंतर तो घर बघून गेल्यानंतर ना असं काय येतात लोक न काय म्हणतो हे हाय तसं ठेवा. म्हणतो ह्याच्यात काय बदल करू नका. तर साधारणशी काय बदल करायचे, पण हे हाय ही चौकट सगळी तशी जे जशी आहे तसंच ठेवा घर. म्हणतो काय छान असला घर आता मिळणार नाही. लहानपणी आम्ही होळीला जायचे, होम करायचे ना. पहिल्या दिवशी होळी येते ना, नागपंचमीच्या दिवशी
ती होळी आणायला जातो, आणतो, उभी करतो, होम गाराण भरतात, होम करतात आणि चुडी आहेत ना सावळाचे, ते चुडी करायची आणि मग ते पेटवायचे आणि आम्ही त्या मागे समुद्र आहे ना तिकडे असे संपूर्ण फिरवीत जायचे. मी एका झाडाला आगच लावली होती लहानपणी आणि मग घाबरगुंडी झाली, पण कोणाला सांगलेलं नाही. मी झालं असं नाही, ते फोकर होतं त्याच्यात ती चूड टाकली, पेटली आहे. मग गावाला आले आणि मग ते विजवून टाकलेली. पण ज्या वेळेला देव आपल्या घरात येतो तर हो. तेव्हा किती आनंद होतो आपल्याला, कारण वर्षभर तरी वाट बघावं लागतो प्रत्येकाला. हो आनंदी वाटतं. आता कशी आपल्याला सगळे तुम्ही लोक सगळे नातेवाईक लोक सगळे आले शिमग्यासाठी आनंद होतो. आता आम्हाला पूजा करायला मिळत नाही, पण ते कसं होत आहे तब्येत बरोबर नसल्यामुळे वांदे होतात ना. एक पर्टिक्युलर वयानंतर एक वय असो किंवा एखाद्या व्यक्तीला काही इजा झाली, तो आता घराच्या बाहेर निघू शकत नाही किंवा काही प्रॉब्लेम असेल तर कमीत कमी त्याला देव एकदा तरी भेटायला घरी येतो. हो हो तर त्याला एक तो तरी समाधान असतो. जेव्हा जुन्या आठवणी आठवतात ते सगळे ठेवले वाटतात. ते लहानपणीचं आठवल्यानंतर कसं एकदम मन भरून येत असतं ते एकदम. ते कसं ना मित्रांनो, घरचे जे पाहुणे मंडळी येणार आहेत त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था हे सुरू आहे इथे. आता पालखी आहे ना बाजूच्या घरात आलेली आहे. आपण इथे तयारी करणार आणि तयारी करून झाल्यानंतर ना आपण त्या घरी जाणार आणि तिथून देवाला आपण आपल्या घरी आणणार. त्याचा आधी मी आपल्याला ना रांगोळी दाखवतो. घरचे जे आहेत मेंबर त्या लोकांनी खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे पालखीच्या स्वागतासाठी. तर मित्रांनो, काही क्षणामध्ये देव आपल्या घरी येणार आहेत. आता आपलेच एक नातलग आहेत, त्यांचं घरी आहे. तिथून आल्यानंतर इथे या घरी जाणार आहे आणि हे आपलं गेट मग आपल्या इथे येणार आहे. आणि हे माझी आजी सासू. नमस्कार. आपण आता कुठे आहोत, कोणत्या गावामध्ये आहोत? भाटे रत्नागिरी समुद्र किनारी. भाटे जे भाटे बीच आहे ना, फेमस भाटे बीच. बस भाटे बीचच्या समोर आहे भाटे गाव आणि ह्या गावामध्ये आपलं इथे घर आहे. काय काय तयारी झालेली आहे आपल्या इथे आता म्हणजे आमच्याकडे पालखी येणार म्हणून सगळ्या अगदी जणी म्हणजे सुना नात्र मुंबईची सगळं आमचं कुटुंब सगळं एकत्र कुटुंब असल्या कारणाने खूप आनंद होतो. 7-8 जणी सुना आहेत तिथे, त्या सगळ्या आता पालखी आल्यावर त्यांना आरत करणार. हे आमचे जावई आले आहेत. वर्षभर आपण
देवाकडे जातो हो. बरोबर दर्शन करायला हो आणि वर्षातून एकदा देव आपल्या घरी हो येतो हो आपल्याला भेटायला आपल्याला भेटायला हो. तेव्हा कसं वाटतं एकदम मन भरून खूप येतं मन भरून आणि समाधानी सहकुटुंब सहपरिवार एकत्र मिळण्यामुळे जो आनंद असतो हा कोणाकोणाच्या घरी कधी नसतो. बरोबर पण भाटकरांच्या घरी अजूनपर्यंत 83 वर्ष घर बांधून झालं पण एकत्र कुटुंब असल्यामुळे खूप आनंद. तर आता पालखी समजा त्यांच्या घरी गेली हो. आहे आणि मग तिथे आपले घरचे तिथे- सर्व जातील हो देवाला आणायला. प्रत्येक घरातलं एक दोन माणसं किती प्रत्येक घरात ना म्हणजे आनंद लुटण्यासाठी प्रत्येक माणूस म्हणजे प्रत्येकांच्या घरी जातो. त्यांच्याकडे नाश्ता कोणाकोणाकडे वेगवेगळ्या तऱ्हेचं म्हणजे हम्म. काय खाणं वगैरे ठेवलेलं असतं. या या लोक. आणि फायनली पालखी आता देव आपल्या घरी येत आहेत. इथून पालखी निघालेली आहे. ये. हां तुम्ही आता तो फिर राजूने सगळे बाहेर घेतलाय आपणच पुढे जायचं ना. सरक 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 ये तो आतो एक सेकंड लाईट लावतो ते थांबा. लाईट कुठे आहे? लाईट लावते काकी कुठे?
अगं उलपड आण. घ्या त्यात टाकतात घ्या. हा तुम्ही हे करा आकाशची आहे, प्रार्थीची आहे. आमचा प्रसाद एकत्र दिलात ना सगळ्यांचं तरी चालेल. नानाकडे घ्यायचे काय ते त्याला बोलवून घे. नानाकडे त्या साईडला पाठव, त्या साईडला पाठव. आमच्या इथे सगळे सगळं आता मुंबईत हे नानाकडे घ्यायचं सगळं काय हे येतो 0 वाढवायचं आहे, 1-0 वाढवायचं. घरात नाही तो द्यावं लागतं हे ऐकलंच काय येणार नाही आपण हात चला. पाहिजेलच पाहिजे ना पडवळ ना बाहेर सगळे पडवळ ना मनात घालायचं. त्याचे 1,000 दोन मिनिटं हो हो एवढे द्यायचे भाईनी बोलले काय 5 पैसे जास्त द्यायचे आपल्याकडे असतात ना तुम्ही जा, हे त्यांना ते 100 रुपये कर घे नातू आहे तो घ्या असं काय हा द्या देवाला सांग मी चांगला वागे तो कुठे नातू माझा आता घरात मी सगळे खावा पुढल्या वर्षी दे तू मागे 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 झालं ना तुझं पूजा करून तू मागे ना आरामात आरामात तिला बुकी दे माझ्या नातीला थांबा त्यांचं
हो बसताय नाही नाही बसणार नाही बसणार. दोन हात जोडा दोन हात जोडा. जय परमेश्वरा आम्हाला काय नको फक्त आयुष्य थोडे दिवस जगवा. ताकद दे. घरात जाऊन बसा जावा हे वाकू नका घरात जाऊन बसा पाय पडून घ्या ओट्या भरल्या ना नाही त्याने नाही भरले. चला हे दादा हे हर्षदर इकडे अरे पालखीसाठी आलेली नाही. हो का हो हा घे 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 ते बाई दात बघा पाच खा बाई. बाबा हार आणि चेनची रेकॉर्डिंग झालेली आहे नाही नाही असं नाही रे. नालायकी कमी कर आता. तुला हार मला द्यावासा वाटतो का पहिला माझा हक्क आहे. हिला सांग नाना एक चड्डी घेऊन दे. हा नानाला एक चटणी घेऊन दे. पुढच्या वर्षी अंडरवेअर घेऊन काय पाहिजे सांगतील ना. ए चड्डी चड्डी हा मग काय मग राजू बद्दल काय वाटते तुम्हाला सांगा सांगा राजू बद्दल. हा मग हे सगळं करून तुम्हाला कसं वाटते शांत मनाला एक इच्छा असं पूर्ण झाली आहे का तुमची हा काय वाटते काय वाटतं अहो रविवारी बसावं वाटतंय बोला एक खंबा घेऊन बिस्कीचा